नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. प्रतीक शिवशरण खून प्रकरणी माचनूरच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला अटक. न्यायालयाने दिली 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भीमा नदी कोरडी पडल्याने नदी काठावरील गावातून ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई. उजनी धरणातून पाणी सोडण्याची होती आहे मागणी. वाघमोडे यांच्या खडकीतील उपोषणाला बापू मेटकरी यांची भेट. संतप्त शेतकऱ्यांनी अडवले महामार्गाचे काम. बोरेगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत साहित्य जळून खाक. आणि प्रायमाचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ. अभिनेत्री स्वाती लिमे प्रमुख पाहुण्या. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. माचनूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण वय वर्षे 9 याचे अपहरण करून खून केल्या प्रकरणी सिद्ध सारणा संघाचा अध्यक्ष तथा दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानसो पिराजी डोके वय 65 यास पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश NP कापूर यांच्यासमोर उभे केले असता 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता तिसरी इयत्तेत शिकणारा प्रतीक शिवशरण याचे गावापासून काही अंतरावरून त्याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर 5 दिवसाच्या कालावधीनंतर प्रतीक याचा मृतदेह गावालगत असलेल्या उसाच्या फळाशेजारी सापडला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मारेकऱ्याच्या तपासासाठी विविध पथके तैनात केली होती. तब्बल या खून प्रकरणाचा तपास जवळपास 1.5 महिना सुरू असताना एका 17 वर्षीय बालकाला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहामध्ये केली होती. तदनंतर त्याचे वडील भारत शिवशरण यालाही पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. तब्बल 2.5 महिन्यानंतर शुक्रवार दिनांक 11 जानेवारी रोजी माचनूर येथील नानासाहेब डोके याला सायंकाळी 4:15 वाजता अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी बाजू मांडली. यावर न्यायालयाने 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रतीक याचा मृतदेह सापडला. यावेळी त्याचा डावा पाय नव्हता. तो पाय अद्याप तपासात सापडला नाही. या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने उभारली गेली. परिणामी हे प्रकरण राज्यभर गाजले गेले. पोलिसांनी या प्रकरणात सध्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे याबाबत त्यांचे समूळ उच्चाटन करणे, अधिनियम 2013 कलम 3(2) अनुसूचित जाती व अनुसूचित सुधारित कायदा कलम 3(2) VA अशी कलमात वाढ करण्यात आली असून यापूर्वीचे 363, 364, 302, 201, 34 बाल लैंगिक अत्याचार 8-12 हे कलमही नाना डोके याला लावण्यात आले आहे. भीमा नदी ऐन हिवाळ्यात कोरडी पडल्याने नदी काठावरील ग्रामस्थांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. नदी काठावरील ग्रामस्थांना क्षारयुक्त पाणी पिऊन घशाची तहान भागवण्याची वेळ आली असून क्षारयुक्त पाण्यामुळे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडून नदी काठावरील गावातील पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी पुढे येत आहे. मंगळवेढा तालुक्यात भीमा नदी व मान नदी अशा 2 नद्या वाहत आहेत. मान नदी केवळ पावसाळ्यात काही दिवसापुरती वाहते. भीमा नदी ही सर्वात मोठी नदी असल्यामुळे या नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो. याचा उपयोग नदी पात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी केला जात आहे. यंदा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने भीमा नदी व मान नदी कोरडी ठणठणीत आहे. मागील 3 महिन्यापूर्वी सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आतापर्यंत मंगळवेढा शहरासह नदी काठावरील 13 गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागला. मागील 15 ते 20 दिवसापासून भीमा नदी ही पूर्णतः कोरडी ठणठणीत पडली आहे. पाटखळ तालुका मंगळवेढा ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडके येथील सती माता मंदिरामध्ये उपोषण सुरू केले असून या उपोषणास रासपाचे युवक जिल्हा अध्यक्ष बापू मेटकरी यांनी भेट देऊन उपोषणाला आपला पाठिंबा दिला. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मंगळवेढा तालुक्यात दक्षिण भागातील 24 गावांना पाणी मिळेपर्यंत ही गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त घोषित करावी व या गावामध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यासाठी पाटखळ येथील हनुमान मंदिरामध्ये सलग 4 दिवस उपोषण केले होते.
त्यावेळेस प्रमुख अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर वाघमोडे यांनी उपोषण तूर्त मागे घेतले होते। मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वाघमोडे यांनी पुनश्च उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। तथापि शुक्रवारी या उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब मेटकरी यांनी भेट दिली व त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्ते उपस्थित होते। तब्बल 19 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीनेही ठरावासह वाघमोडे यांना समर्थन दिले आहे। आज दुसऱ्या दिवशी तब्बल 100 ते 125 जणांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे। आज खडकी येथे पाटकळ मेटकरोड ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडकी या तलावामध्ये उपोषणास सुरुवात करून आज दुसरा दिवस आहे आणि त्यांची मागणी प्रामुख्याने की जी ही दुष्काळग्रस्त गावे आहेत ह्या गावांना लवकरात लवकर शासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात। जे इथलं पशुधन असेल, चारा असेल, लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि जी काही शासनाने साठवण तलावून केलेत त्या ज्यावरती अतिक्रमण असेल किंवा तिथं जे चिलाळीचे साम्राज्य झाले, झाडे वाढून त्या ठिकाणी जी खोलीकरण हे पाहिजे हे शासनाने लवकरात लवकर करावी यासाठी पाटकळ मेटकरोड ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडकी येथे उपोषणास सुरुवात केली आहे। तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण तालुक्यातील जी दुष्काळग्रस्ताच्या वतीनं त्यांना मी ह्याच्या उपोषणास पाठिंबा देत असून शासनाने लवकरात लवकर यांच्या मागणीचा पाठपुरावा करून यांची मागणी तत्पर कार्यरत करावी ही मी शासनाकडे विनंती करतो। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। सस्नेह निमंत्रण दामाजी न्यूज प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 स्थळ श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा सायंकाळी 5:30 वाजता विशेष सन्मान सोहळा सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र संवाद न्यूजचा उद्घाटन सोहळा सायंकाळी 7 वाजता शहर एंटरटेनमेंट प्रस्तुत निशब्द या लघु चित्रपटाचा प्रीमियर शो प्रमुख पाहुणे अभिनेते सुनील गोडबोले। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। जमिनीचा मोबदला व नोटीस न देताच महामार्गाचे काम सुरू असल्याचे काळाखडक परिसरातील कचरेवाडी हद्दीतील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम बंद पाडले आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अथवा नोटीस न देताच काम सुरू केले आहे। त्यावेळेस काळाखडक परिसरातील शेतकरी तेथे गेले, त्यांनी मशिनरी फोडून तसेच त्या परिसरातील ठेकेदाराचे पत्राशेड उचकटून आपला संताप व्यक्त केला व काम बंद पाडले। यावेळी अनुराज मोहिते, अजित दत्तू, गजानन देवकर, बाळासाहेब मोहिते, संताजी शिंदे, कट्टे, सतीश माने, विक्रम मोहिते, विश्वास मोहिते व नांद्रेकर आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून आम्हा जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील विद्युत वितरण कंपनीच्या उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्याने अनेक घरामध्ये वायरला आग लागली। नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। नागरिक घरातून बाहेर पडले। अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज जळून खाक झाले। लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। बोरेगाव येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला कुलूप नसल्याने डीपी सदैव उघडीच आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, लहान मुलांना, जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे। डीपी भोवती कुंपण बांधले नाही। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंपण बांधण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे, पण दखल घेण्यात आली नाही। विद्युत वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी त्वरित डीपीला कुलूप लावण्यात यावे व त्याभोवती कुंपण बांधावे अशी मागणी नागरिकांमधून केली आहे। विश्व ज्योती वाणिज्य संस्था मंगळवेढा संचलित प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन आजपासून सुरू होत असून रविवार दिनांक 13 रोजी पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री स्वाती लिमये उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य नीलकंठ कुंभार यांनी दिली। शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी 9 वाजता विविध कला गुणदर्शन कार्यक्रम होणार असून रविवारी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री स्वाती लिमये उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान मंगळवेढा आगाराच्या व्यवस्थापिका मधुरा जाधवर भूषवणार आहेत। यावेळी मंगळवेढा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार
व सदस्या ईशा पटवर्धन यांनी केले आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। प्रतीक शिवशरण खून प्रकरणी माचनूरच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला अटक, न्यायालयाने दिली 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भीमा नदी कोरडी पडल्याने नदी काठावरील गावातून ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई, उजनी धरणातून पाणी सोडण्याची होती आहे मागणी। वाघमोडे यांच्या खडकीतील उपोषणाला बापू मेटकरी यांची भेट। संतप्त शेतकऱ्यांनी अडवले महामार्गाचे काम। बोरेगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत साहित्य जळून खाक। आणि प्रायमाचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ, अभिनेत्री स्वाती लिमे प्रमुख पाहुण्या। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।